एक छान लव्ह स्टोरी आहे. एक वडील आणि मुलीचं नातं सांगणारी सुद्धा एक वेगळी गोष्ट आहे. अजून सुद्धा हे असं खरंच घडतंय का? मी असं स्वतःला पिंचिंग करून बघतोय की अरे ओके, आपण ह्या मंचावर आहोत. जेव्हा पहिला कॉल आला होता तेव्हा मी खरं तर रडले होते. कदाचित तुमच्या जुन्या शाळांच्या आठवणीत तुम्ही रमाल आणि एक संपूर्ण मनोरंजन देणारी ही मालिका आहे असं मला वाटतं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. मराठी मीडियम ही नवीन मालिका स्टार प्रवाहावर तुमच्या भेटीस येते आणि या निमित्ताने या मालिकेची टीम माझ्यासोबत आहे. कसे आहात सगळे? आम्ही सगळे खूप छान आहोत. तुम्ही कशा आहात? मी खूप छान आहे. तुम्ही कसे आहात? खूप एक्सायटेड आहोत. अगदीच. पण सर, या मालिकेचं लेखन तुम्ही करताय आणि काय सांगाल की एक मराठी मीडियम अशी मालिका जेव्हा काढली जाते तेव्हा लेखकाच्या मनात काय भावना असतात आणि कशा पद्धतीने आता ती प्रेक्षकांसमोर येते? मुळात ह्या मालिकेची जी संकल्पना आहे ती सतीश राजवाडे सर आणि स्टार प्रवाहाच्या संपूर्ण टीमची संकल्पना आहे. त्यामुळे मराठी मीडियम म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर जे जे येतं की एक शाळा येते, मराठी भाषेबद्दल काहीतरी असेल असं येतं, ते सगळं आहेच. पण त्या व्यतिरिक्त एक छान लव्ह स्टोरी आहे. एक वडील आणि मुलीचं नातं सांगणारी सुद्धा एक वेगळी गोष्ट आहे आणि एका कुटुंबाची गोष्ट आहे. त्यामुळे नाव जरी फक्त मराठी मीडियम असलं तरी ते त्याच्या पलीकडे बऱ्याच गोष्टी ह्या मालिकेतनं तुम्हाला बघायला मिळतील असं मला पण मराठी मीडियम म्हटलं की सगळ्यात आधी आठवते ती म्हणजे शाळा, आणि मला एखादी शाळेची कोणती आठवण तुमची असेल तर ती मला आज ऐकायला आवडेल. आता आपण शाळेच्या आठवणी काढायला बसलो तर आपल्याला खूप खूप वेळ जाईल. मला असं वाटतं ह्यांना विचारा, कारण हे आत्ताच माझ्यापेक्षा तरी नंतरच शाळेतनं बाहेर आलेले आहेत. अगदीच. पण आता दोघांची पहिली मालिका आहे, किती एक्साइटमेंट आहे. आणि स्टार प्रवाह हे जे नंबर 1 चॅनल आहे त्यासोबत जोडले जातात. थोडंसं नर्वसनेस पण आहे. नर्वसनेस ॲक्च्युली आम्ही जरासुद्धा ठेवलेली नाही आहे. आम्ही फक्त एक्सायटेड आहोत आणि वी आर लुकिंग फॉरवर्ड की हा शो कसा आम्हाला सक्सेसफुल करता येईल. स्टार प्रवाहाबरोबरचं हे नातं जे आज जोडलं गेलं आहे, आम्ही खूप खूप धन्यवाद आणि आभार मानतो स्टार प्रवाहाचे, सतीश सरांचे, चिन्मय सरांचे, की आम्हाला ही संधी दिली, आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला प्रचंड आनंद आहे की आम्ही ह्या मंचावर आज आहोत. काय तुमची? मिक्स्ड फिलिंग्स आहेत, म्हणजे मी सांगू नाही शकत शब्दात की काय आता मला नक्की काय आहे, काय फील होत आहे. छान वाटतंय. मला संधी दिल्याबद्दल स्टार प्रवाहाचे खूप खूप आभार. सतीश सर आणि सर, मी सरांची खरं तर खूप मोठी फॅन आहे आणि खरंच हे माझ्यासाठी ड्रीम कम ट्रू मोमेंट आहे आणि मला खूप छान वाटतंय. मी खूप एक्सायटेड आहे मराठी मीडियमसाठी आणि लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे मालिका स्टार प्रवाहावरती. नक्की बघा. पण सर, तुम्ही कधी कमबॅक करताय अभिनेता म्हणून? आता आम्ही खूप एक्साइटेड आहोत आणि सगळेच जण वाट बघताय. मालिका, चित्रपट अशा कशात आता विचार सुरू आहे की कमबॅक? मी पण एक्साइटेड आणि मी पण प्रश्न मलाही पडला की कधी कमबॅक करायला पाहिजे. नाही, असं काही नाही. गेले 1.5 वर्ष दुसरं काहीतरी करत होतो, पण येस, लवकरच तेही करू जे आपल्याला मुळात येतं, अभिनय. सो लवकरच. पण ह्या जी मालिका आहे ही तिच्यासाठी जेव्हा लेखन केलं गेलं तेव्हा असं असतं ना की कोणाच्या भावनाही दुखावला नाही गेला पाहिजे आणि तितक्याच इझिली आपण ते लिहिलंही पाहिजे. अशी कोणते अडथळे किंवा लेखनात अशी काय वेगळी पद्धत वापरण्यात आली अशी? नाही, ह्याच्यात भावना दुखावण्यासारखं खरंच या मालिकेत काही नाही आहे. कारण भावना तेव्हा दुखावल्या जातील जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला ही गोष्ट वाईट आहे असं म्हणाल. ह्या मालिकेत कोणाचंच म्हणणं असं, आणि वाहिनीचंही, निर्मात्यांचंही, लेखकाचंही कोणाचंच म्हणणं असं नाही की काहीही वाईट आहे. आमचं म्हणणं इतकंच आहे की आमची मराठी भाषा चांगली आहे, आम्ही तिला चांगलं म्हणू. आम्हाला दुसऱ्या कुठल्याही भाषेला, त्याच्या लोकांना किंवा कोणालाही वाईट नाही म्हणायचं. खरं तर हा आत्ताच म्हणजे असं म्हणेल की ज्वलंत विषय आहे जे वारंवार म्हटलं जातं आणि त्यातच ही मालिका येते. म्हणून असं विचारायचं की आत्ता मराठी असल्याचा आणि मराठी मीडियमचा हा किती अभिमान चिन्मय सरांना? मराठी असल्याचा मला खूप अभिमान आहे. म्हणजे त्याच्याबद्दल काही, कारण आपली ओळख ही मुळातच आपण मराठी अवधीच आहे ना. त्याच्यानंतर मग आपण अभिनेते आहोत किंवा आपलं नाव काय, आडनाव काय, गाव कुठलं. मूळ भाषा ही मराठीच असते. त्यामुळे तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात, अचानक कोणीतरी आई ग म्हटलं की आपलं सुद्धा तू मराठी आहे, हा मग मी पण मराठी, मग आपण अचानक मराठीत बोलायला सुरुवात करतो. सो मला असं वाटतं की त्याचा अभिमान हा प्रत्येक मराठी माणसाच्या मनात, म्हणजे उद्या त्याला मराठी तोडकी मोडकी जरी बोलता येत असेल तरी त्याच्या मनात तो अभिमान नक्की असतो. अगदीच. पण दोघांची पहिली मालिका होती आणि जेव्हा विचारणा झाली आणि जेव्हा कॉल येतो की तुमचं सिलेक्शन झालंय, तो मोमेंट तुमच्यासाठी काय होता? तो मोमेंट असं एक्सप्रेस नाही करू शकत. खूप मोठा मोमेंट होता तो आणि तो मोमेंट अजूनसुद्धा असं बोलतात ना, सिंक इन नाही झालेला आहे पूर्णपणे.
अजूनसुद्धा हे असं खरंच घडतंय का, मी असं स्वतःला पेन्शन करून बघतोय की अरे ओके आपण ह्या मंचावर आहोत. तर ही एक्साइटमेंट आय थिंक लवकर संपणार नाही आहे. त्या पहिल्या कॉल नंतरची आत्तापर्यंतची एक्साइटमेंट आहे इट्स ऑन द क्लाउड 9 राईट नाऊ. खूप छान वाटतंय. आणि जेव्हा पहिला कॉल आला होता तेव्हा मी खरं तर रडले होते खूप खूप जास्त, कारण पहिलीच मालिका आहे माझी आणि माझं स्वप्न होतं की मला कधीतरी असं मालिकेत मुख्य भूमिकेत साकार करायचं, म्हणजे करायची आहे. छान वाटलं. आई बाबाही खूप खुश होते, घरचे पूर्ण फॅमिली माझी सगळी आनंदात होते. सेलिब्रेशन केलं आम्ही छोटंसं आणि छान वाटलं. पण पहिला दिवस मैत्रीचा हा, किंवा पहिल्यांदाच दोघे भेटले असाल, तो दिवस कसा होता? पहिली ओळख बेसिकली आम्ही ॲक्च्युली इंस्टाग्रामवर कनेक्ट झालो, बोललो की अरे अच्छा तुला इंस्टाग्रामवर मी पाहिलेलं आहे, हिचे रील्स वगैरे मी पाहिले होते. सो आमची पहिली ओळख आणि पहिलं डिस्कशन आमचं तेच झालं. आणि काय नाही, वी वर लुकिंग फॉरवर्ड की अच्छा आता पुढे काय करायचं आहे, काम कसं करायचं आहे. मग आम्हाला कॅरेक्टरबद्दल डिस्क्रिप्शन दिलं गेलं की तुमचं असं असं कॅरेक्टर आहे, तुझं असं असं कॅरेक्टर आहे. सो तीच प्रोसेस चालू झाली. पण प्रोमो शूट करतानाचा पहिला सीन लागल्यावर धाकधूक होती म्हणा. खूप जास्त होती, खरं तर खूपच जास्त धाकधूक होती. म्हणजे प्रश्न होता एक की मला हे जमणार आहे का. आणि मग मला सरांनी सांगितलं की हो तुला जमेल, तू करू शकतेस आणि तू करणारच. तर ते खूप असं दडपण होतं खरं सांगू तर, कारण पहिलीच मालिका आहे आणि ते आपल्याला पुढे कॅरी करायचं आहे पूर्ण. सो छान वाटलं. आत्ताही मी तितकीच नर्वस आहे, मला कळत नाही आहे मी नक्की असं काय बोलू. मी आनंदात खूप आहे, खूप खुश आहे आणि सांगू नाही शकत हे सगळं शब्दात खरं सांगू तर. नवीन पिढीला आता काय सांगायचं, किंवा आता ही नवीन पिढीसोबत काम करताना किती उत्साह किंवा किती मजा येते? म्हणजे आमची पिढी नाही, मला खूप मी जेव्हा आज जिथे ही दोघंही आहेत तिथे काही वर्षांपूर्वी मीही होतो. पहिल्या मालिकेसाठी जेव्हा मलाही फोन आला होता तेव्हा मलाही असंच खूप भारी वाटलं होतं. आजही जेव्हा असा फोन येतो की तुम्ही हे काम करताय किंवा तुमचं सिलेक्शन झालं आहे किंवा आमची इच्छा आहे तुम्ही करावं, तितकाच आनंद होतो. त्यामुळे मला असं वाटतं की दोघंही हार्डवर्किंग आहेत म्हणून ते इथपर्यंत पोहोचलेत. कारण आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्रात इतके कलाकार आहेत, त्यातून आता त्या दोघांची निवड स्टार प्रवाहाने केलेली आहे. तर मी त्यांना वेगळं काहीच सांगायची गरज नाही, कारण मला नेहमी असं वाटतं की तुमच्या नंतर येणारी जी लोक असतात ती तुमच्यापेक्षा नेहमीच जास्त टॅलेंटेड आणि जास्त एबल असतात, कारण तुमच्याही अनुभवाचा फायदा त्यांना होत असतो. सो मी त्यांना वेगळं काही सांगायची गरज नाही. पण आता या मराठी मीडियममधून प्रेक्षकांना काय पाहायला मिळेल, काय लेखक म्हणून सांगायला? मी प्रेक्षकांना इतकंच वचन देतो की तुम्हाला एक मनोरंजक छान मालिका पाहायला मिळेल, जी तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर रोज टेलिव्हिजनसमोर बसून पाहू शकाल. त्याच्यात तुमचं मनोरंजन होईल, हसायला येईल, रडायला येईल, भावनिक व्हायला होईल. कदाचित तुमच्या जुन्या शाळांच्या आठवणीत तुम्ही रमाल आणि एक संपूर्ण मनोरंजन देणारी ही मालिका आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी शालिनीताई ठाकरे, सिनेमंता प्रोडक्शन्स आणि सतीश राजवाडे सर, स्टार प्रवाह यांचे खूप आभार. थँक्यू सो मच, आणि पुन्हा भेटतच राहू. सो थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.